अल्लख निरंजन सर्व नाथ भक्तांना आदेश. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत नाथ या शब्दाचा अर्थ काय आहे. तर चला व्हिडिओ चालू करू. नाथ पंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील योगप्रधान संप्रदाय असून याचा उगम सुमारे 8व्या ते 12व्या शतकात आदिनाथ परमेश्वर शिव याच्यापासून झाला अशी यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्धावस्था प्राप्त करणे हे या पंथाचे ध्येय होय. 9व्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी या संप्रदायाला नावरूपाला आणले. नवनाथ ब्रह्माच्या वीर्यापासून उत्पन्न झालेली म्हणून समस्त नाथ संप्रदाय, नाथपंथी, नाथ समाज हिंदू वर्ण व्यवस्थांमध्ये मोडला जात नाही व ब्रह्माच्या द्वारे त्यांना देह प्राप्त झाला व त्या देहात नवनारायण यांनी प्रवेश केला. श्री दत्तगुरू यांनी नवनाथांना नाथ संप्रदायामध्ये त्यांना महत्त्वपूर्ण स्थान दिले. गुरु मच्छिंद्रनाथांना संजीवनी मंत्राची दीक्षा प्राप्त आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून गुरु मच्छिंद्रनाथांनी संजीवन मंत्राची दीक्षा मिळवून घेतली व नंतर ही दीक्षा गुरु गोरक्षनाथांना देण्यात आली. चुकीचा वापर होऊ नये म्हणून संजीवनी मंत्राची दीक्षा नाथांनी गुप्त स्वरूपात ठेवली. नाथ संप्रदायामध्ये गृहस्थ जीवन पद्धती सुरू करण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी स्त्री व पुरुष यांची मातीचे पुतळे निर्माण करून त्यात संजीवन मंत्र व महामृत्युंजय मंत्रांनी मातीच्या पुतळ्यात जीव निर्माण केला. त्यानंतर अनेक स्त्री व पुरुष निर्माण करून त्यांचे विवाह करून त्यांना सामाजिक बांधिलकी, प्रेम, त्याग, भक्ती, काम, भोग, मोक्ष, गृहस्थ जीवनाचा सुलभ व सुखी जीवनाचा मार्ग दाखविला. नाथ संप्रदायाची नाथपंथी नाथ समाज सुरुवात झाली. नाथ संप्रदाय हा भारतातील एक हिंदू धार्मिक नाथ समाज आहे. नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. नाथ या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजे शिव व महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला नाथ संप्रदाय असे नाव मिळाले असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर नाथ हा शब्द जोडता येतो. नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ उर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली आणि गोरक्षनाथ उर्फ गोरखनाथ यांनी त्यांचा पुढे विकास केला. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा.